माढ्यामधून कोण निवडून येणार याकरता काल जर आपण बघितले तर 11 बुलेटची पैज लावली होती. माढ्यातील 2 पाटील बंधूंनी मोहिते पाटील निवडून येणार असा दावा करत 11 बुलेटची पैज लावली होती आणि त्याला भाजपचे किंवा आपले रणजितसिंह निंबाळकर यांचे समर्थक अनुप शाह हे त्यांनी त्यांचं चॅलेंज स्वीकारलं आणि आज त्यांनी चक्क बुलेटचे पैसे पंढरपूर येथील बुलेट शोरूममध्ये आणून भरलेले ते स्वतः आपल्याबरोबर. काय सांगताल तुम्ही आता चॅलेंज स्वीकारलेलं आहे, नक्की कोणाचा विजय होईल? मी खात्रीने सांगतो, केलेल्या कामाच्या जीवावर पाण्यासारखा प्रश्न खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सोडवला. पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावला आहे. या कामाच्या जीवावर माळशिरस तालुक्यातील 22 गावं असतील, सांगोला तालुक्यातील गावं असतील, ज्यांना पाणी देणं गरजेचं होतं, त्या सर्वांना पाणी मिळवून दिलेलं आहे गावांनी. त्यामुळं मीडियामधनं कोणी काही हाईप केलं आणि कितीही त्याचा बाजार मांडला तरी जनमानस हा आमच्याबरोबर होता. मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास होता. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये माढ्यामधनं पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकरच खासदार होणार याबद्दल माझ्या मनात कुठलीही दुमत नाही. आणि नुसते खासदार होणार नाहीत तर येणाऱ्या मोदी मंत्रिमंडळामध्ये त्यांना संधी मिळेल हाही मला विश्वास आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. परंतु दोन्ही पाटील बंधूंनी काल 11 बुलेटचं चॅलेंज स्वीकारलं होतं. आज तुम्ही शोरूममध्ये आलायत, किती पैसे भरलेत, काय नक्की तुमची शर्यत काय होती? काल सोशल मीडियाच्या माध्यमातून मला समजलं योगेश पाटील आणि निलेश पाटील या 2 बंधूंनी चॅलेंज दिलं आहे. त्यांनी प्रोव्होक केलं आहे, चिथावणी दिली आहे आणि भाषाशैली त्यांची जर बघितली तर माझे श्रद्धास्थान असलेल्या सन्माननीय देवेंद्र फडणवीसांबद्दल ते म्हणतात की नीच राजकारण. त्याबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई करणारच आहे. पण त्यांनी दिलेलं 11 बुलेटचं जे चॅलेंज होतं ते मी स्वीकारलं आहे. आज पंढरपूरला मी माझ्या माहितीप्रमाणे हे मुंढे यांचं शोरूम आहे, ह्या शोरूममध्ये पैसे भरलेत, बुकिंग केलेलं आहे. तसं बघायला गेलं तर आज आम्ही त्यांनी दिलेल्या चॅलेंजनुसार पूर्ण रक्कम भरायला घेऊन आलेलो आहे. संपूर्ण 11 गाड्यांची रक्कम 2,75,000 भरायची आपली तयारी आज आपण करून आणलेलं आहे. तेवढे पैसे व्हाईटवर असलेली रक्कम घेऊन आलेलं आहे. पण त्यांनी पलटी खाल्लेली आहे. त्यांनी आज म्हणतात की फक्त बुकिंग अमाऊंट घ्यायची. मग तर त्याप्रमाणे आम्ही बुकिंग अमाऊंट करतो आहे. कसंही असू द्यात, आमची तयारी आता मी माझी बुकिंग केलेली आहे, माझ्या पावत्या रेडी आहेत. त्यांनी कधीही सांगावं, त्रयस्थ ठिकाणी जे अधिकृत शोरूमचं ठिकाण आहे अशा ठिकाणी येऊन त्यांनी चॅलेंज करावं त्यांचं पूर्ण. स्पर्धा काय होती? स्पर्धा अशी होती की त्यांचं म्हणणं होतं की मोहिते पाटलांची तुतारी वाजणार आणि मी सांगितलं की तुतारी मुतारीत जाणार, कमळच फुलणार. माड्यामधनं पुन्हा कमळच निवडून येणार, खासदार रणजितदादाच पुन्हा एकदा खासदार होणार. तर त्यांचं म्हणणं होतं की 11 बुलेट आम्ही देऊ. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे की मोहिते पाटील आले तर आम्ही त्यांना 11 बुलेट द्यायच्या आणि नाईक निंबाळकर रणजितदादा आले तर ते आम्हाला 11 बुलेट देणार. त्यानुसार आम्ही आज सगळं केलं आहे. पण आता त्याला कायदेशीर स्वरूप द्यायचं काम ज्यांनी आव्हान केलं आहे, ज्यांनी चिथावणी दिली आणि ज्यांच्या बुद्धीतनं हे आलं आहे त्यांनी पूर्ण करायचं आहे. नोटरी करायच्या बाबतीत वास्तविक पाहता त्यांनी यावं पंढरपूरमध्ये. माझ्या फलटणमध्ये मी बोलवत नाही. त्यांनी त्यांच्या इथला हट्ट सोडावा. फलटण सोडा, पंढरपूर सोडा, फलटण सोडा, कुर्डवाडी सोडा, त्रयस्थ ठिकाणी करू, त्रयस्थ पंच ठेवू. कायद्याने ह्याला मान्यता आहे का? तुम्ही जी शर्यत लावली किंवा चॅलेंज लावलेला कायद्याने मान्यता आहे का? हा मी लावत नाही आहे, त्यांनी लावायला मला भाग पाडतायत. त्यांनी चिथावणी केली. त्यांनी माझ्या श्रद्धास्थान, माझ्या पक्षावर गलिच्छ पातळीवर जाऊन बोललेले आहेत. त्यामुळं मला हे आज करणं भाग पडतं आहे. त्यामुळं मी तयार आहे. वास्तविक पाहता त्यांनी जर अशी चिथावणी दिली नसती, त्यांनी ही चिथावणी माझा ठोकून आरोप आहे की धैर्यशील मोहिते पाटलांच्या सांगण्यावरूनच त्यांनी ही चिथावणी दिलेली आहे. आणि असले केविलवाणे प्रकार मोहिते पाटलांनी आता बंद करावेत. संस्था मोडून खाल्ल्यात ह्या सगळे गुन्हे शिल्लक आहेत, त्याच्या चौकशा होणारच आहेत आणि त्याच्या मागण्या आम्ही करणारच आहे. पण आता असला रडीचा डाव त्यांनी खेळू नये. आता त्यांनी स्वच्छ राजकारण करावं हा माझा त्यांनाही सल्ला आहे. समजा निंबाळकर निवडून आलेच तर 11 बुलेटचं वाटप कसं असणार आहे? 11 बुलेटच्या वाटपाला खूप वाटेकरी आहेत. पण मनापासून सांगू, मी TV9ला पहिलं बुलेट देईल. कारण मोहिते पाटलांना सर्वात जास्त कव्हरेज जर दिलं असेल तर TV9नी दिलं आहे. त्या प्रेमापोटी त्यांना ही भेट मी देईल. त्या प्रेमापोटीच रवीजी यांना मी पहिली बुलेट भेट करील. त्यांना पहिली बुलेट भेट केल्यानंतर बाकीच्या बुलेटसाठी आत्तापर्यंत पैज लावल्याचं डिक्लेअर केल्यानंतर
आत्तापर्यंत मला 200 ते 250 लोकांचे फोन आलेत, त्यातली एक बुलेट मला द्या, त्यातली एक बुलेट मला द्या. पण ह्या सगळ्यातनं पहिली बुलेट मात्र TV9चे पंढरपूरचे प्रतिनिधी सन्माननीय रवीजींलाच दिली जाईल. कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.